शेतकरी मित्रांनो नमस्कार। मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार किसान कॉल सेंटर समाधान मदने आपलं माझ्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 1846 म्हणजेच DAP सरळ खताच्या माध्यमातून घरच्या घरी स्वस्तात आपण कसं बनवू शकतो त्याबद्दल सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत। त्यापूर्वी आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझे यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील। चला तर मग पाहूया 1846 म्हणजेच DAP आपण सरळ खताच्या माध्यमातून कशा प्रकारे घरच्या घरी बनवू शकतो। शेतकरी मित्रांनो, 1846 100 किलो खताच्या 2 बॅगमधून नत्र, स्फुरद, पालाश किती मिळतो हे पाहूया। शेतकरी मित्रांनो, नत्र 18 किलो मिळतो, स्फुरद म्हणजेच फॉस्फरस 46 किलो मिळतो, के पालाश म्हणजेच पोटॅश 0 किलो मिळतो। प्रति 2 बॅगमधून म्हणजेच 100 किलोच्या माध्यमातून आपल्याला 18 किलो नत्र मिळतं आणि स्फुरद हा 46 किलो मिळत असतो। परंतु आपल्याला हे सुद्धा माहीत पाहिजे, एका बॅगमधून DAPच्या एका बॅगमधून आपल्याला नत्र आणि स्फुरद पालाश किती मिळतो तर ते सुद्धा आपण पाहूया। शेतकरी मित्रांनो, DAPच्या एका बॅगमधून आपल्याला 9 किलो नायट्रोजन मिळतो, 23 किलो स्फुरद मिळतो आणि 0 किलो पालाश मिळतो। प्रति एका बॅगमधून DAPच्या हे आपल्याला मिळत असतं। 1846 म्हणजेच DAP सरळ खताच्या माध्यमातून एक बॅग तयार करण्यासाठी आपल्याला युरिया 2.17 किलो 1 किलो नत्र मिळवण्यासाठी वापरावा लागतो। सिंगल सुपर फॉस्फेट 6.25 किलो 1 किलो फॉस्फरस मिळवण्यासाठी वापरावा लागतो। हे गुणोत्तर आपण पाहू शकता। युरियासाठी आपण 100/46 हे गुणोत्तर 2.17 जे गुणोत्तर काढलेलं आहे त्याप्रमाणे काढलेलं आहे। 2 बॅगच्या मागं आपल्याला 100 किलोच्या मागं 46 किलो आपल्याला नत्र मिळत असतं, म्हणून 2.17 हे गुणोत्तर काढण्यासाठी 100/46 केल्यानंतर 2.17 हे गुणोत्तर आलेलं आहे। म्हणजेच 1 किलो नत्र मिळवण्यासाठी आपल्याला 2.17 किलो युरिया वापरावा लागतो। सिंगल सुपर फॉस्फेटचं सुद्धा तेच आहे। सिंगल सुपर फॉस्फेटच्या मध्ये 16 किलो फॉस्फरस आपल्याला 100 किलोच्या SSPच्या बॅगमधून मिळत असतो। म्हणजे 2 बॅगच्या सर्वसाधारणपणे 2 बॅगमधून 16 किलो हे स्फुरद मिळत असतं। म्हणजेच आपल्याला 1 किलो स्फुरद फॉस्फरस मिळवण्यासाठी 6.25 किलो हा सिंगल सुपर फॉस्फेट वापरावा लागतो। म्युरेट ऑफ पोटॅश 100 किलो म्हणजे 2 बॅग सर्वसाधारणपणे आपल्याला 2 बॅगच्या माध्यमातून 60 किलो हा पोटॅश मिळत असतो, म्हणून 100/60 याचं गुणोत्तर जे आलेलं आहे ते 1.66 किलो 1 किलो पोटॅशसाठी आपल्याला वापरावा लागतो। कॅल्शियम 100 किलो आपण ज्यावेळेस सिंगल सुपर फॉस्फेट वापरतो त्यावेळेस 21 किलो आपल्याला कॅल्शियम मिळतो, म्हणून 100/21 केल्यानंतर आपल्याला 4.76 किलो 1 किलो कॅल्शियमसाठी SSP वापरावा लागतो, म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट वापरावा लागतो। त्याचप्रमाणे सिंगल सुपर फॉस्फेट ज्यावेळेस आपण वापरत असतो त्यामध्ये सल्फरसुद्धा असतं। 100 किलो आपण सिंगल सुपर फॉस्फेट वापरल्यानंतर 11 किलो आपल्याला सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये सल्फर मिळतो, म्हणून 100/11 केल्यानंतर 9.09 हे आपल्याला गुणोत्तर मिळतं। 1 किलो सल्फरसाठी आपल्याला 9.09 किलो सिंगल सुपर फॉस्फेट वापरावा लागतो, किंवा ज्यावेळेस आपण 9.09 किलो सिंगल सुपर फॉस्फेट वापरतो त्यावेळेस आपल्याला सल्फर हे 1 किलो मिळत असतं। शेतकरी मित्रांनो, DAP म्हणजेच 1846 सरळ खताच्या माध्यमातून एक बॅग तयार करण्यासाठी नत्र म्हणजेच नायट्रोजन 9 किलो आपल्याला मिळवायचं आहे, म्हणून 2.17 हे किलो हे युरियाचं गुणोत्तर आपण याला गुणाकार केल्यानंतर आपल्याला 20 किलो युरिया 9 किलो नत्र मिळवण्यासाठी वापरावं लागेल। स्फुरद म्हणजेच फॉस्फरस आपल्याला 23 किलो मिळवायचा आहे, तो सिंगल सुपर फॉस्फेटच्या माध्यमातून आपण मिळवणार आहोत, म्हणून 6.25 किलो सिंगल सुपर फॉस्फेट यांनी गुणाकार केल्यानंतर 144 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आपल्याला 23 किलो स्फुरद मिळवण्यासाठी वापरावं लागेल। पालाश म्हणजेच के पोटॅश हे 0 किलो आपल्याला पाहिजे, त्यामुळं हा 0च राहणार आहे। पोटॅश घ्यायची गरज नाही किंवा MOP घ्यायची गरज नाही। 144 किलो सिंगल सुपर फॉस्फेटच्या माध्यमातून
फॉस्फरस आपल्याला दिल्यामुळे आपल्याला अधिक कॅल्शियम आणि सल्फर मिळणार आहे। ते आपल्याला किती मिळालेलं आहे ते आपण पाहूया। कॅल्शियम 144 म्हणजेच एक सिंगल सुपर फॉस्फेट आपण 144 किलो वापरलेला आहे, त्यामुळं आपण कॅल्शियमचं जे गुणोत्तर आहे 4.76 त्यांनी आपण त्याला भागाकार करू शकतो। त्याचं उत्तर येतं 30 किलो आपल्याला कॅल्शियम 144 किलो सिंगल सुपर फॉस्फेटच्या माध्यमातून मिळालेलं आहे। ज्यावेळेस आपण 144 किलो सिंगल सुपर फॉस्फेट वापरलेला आहे त्यावेळेस आपला फॉस्फरस कॅल्शियम हे मिळालेलं आहेत, परंतु सल्फरसुद्धा आपल्याला याच्या माध्यमातून मिळणार आहे। तर 144 किलो सिंगल सुपर फॉस्फेट वापरला त्यावेळेस सल्फरचं गुणोत्तर जे आहे 9 किलो सिंगल सुपर फॉस्फेट वापरल्यानंतर 1 किलो आपल्याला सल्फर मिळतो। तर त्याप्रमाणे 144 भागिले 9.09 हे ज्यावेळेस आपण करतो त्याचं उत्तर येतं 15.84 किलो सल्फर आपल्याला 144 किलोच्या सिंगल सुपर फॉस्फेटच्या माध्यमातून मिळालेला आहे। शेतकरी मित्रांनो, आपण DAP म्हणजेच 1846 हा ग्रेड आपण तयार करत सरळ खताच्या माध्यमातून आपण तयार करत असताना आपल्याला जो ग्रेड मिळालेला आहे तो आहे 1846-30-15 हा ग्रेड आपल्याला मिळालेला आहे। 1846 हा खताचा ग्रेड सरळ खताच्या माध्यमातून बनवताना आपल्याला खालीलप्रमाणे अन्नद्रव्यसुद्धा मिळालेले आहेत। नत्र 9 किलो मिळालेलं आहे, स्फुरद 23 किलो, पाला 0 किलो, कॅल्शियम 30 किलो आणि सल्फर 15.84 किलो आपल्याला मिळालेला आहे। शेतकरी मित्रांनो, DAP म्हणजेच 1846 सरळ खताच्याद्वारे आपण एक बॅग तयार करण्यासाठी युरिया 20 किलो, सिंगल सुपर फॉस्फेट 144 किलो आणि म्युरेट ऑफ पोटॅश 0 किलो वापरलेला आहे। युरिया आणि सिंगल सुपर फॉस्फेटच्या माध्यमातून DAP तयार करताना आपल्याला मुख्य 2 अन्नद्रव्ये मिळालेली आहेत, नत्र, स्फुरद आणि 2 दुय्यम अन्नद्रव्ये मिळालेली आहेत, कॅल्शियम आणि सल्फर हे सुद्धा आपल्याला मिळालेले आहेत। एकूण आपल्याला नत्र, स्फुरद, कॅल्शियम, सल्फर अशी 4 अन्नद्रव्ये महत्त्वाची मिळालेली आहेत। शेतकरी मित्रांनो, आपल्याला माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील। माझे यापूर्वीचे आपण व्हिडिओ पाहू शकता। 20-20-0-13 सरळ खताच्या माध्यमातून कशा प्रकारे बनवावा, त्याच्यानंतर 12-32-16 सरळ खताच्या माध्यमातून घरच्या घरी कसा बनवावा, 10-26-26 सरळ खताच्या माध्यमातून घरच्या घरी कसा बनवावा, त्याबद्दल आपण माझ्या चॅनलला व्हिजिट करून हे व्हिडिओ पाहू शकता। शेतकरी मित्रांनो, आपल्याला शेतीविषयी कोणत्याही समस्या असतील तर आपण जरूर कमेंट करा। मी आपल्या प्रश्नांना सविस्तर उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन। धन्यवाद।